काय बोलते ऑलराऊंडरची पब्लिक. तर आज आम्ही आलो, कुठे आलोय आपण? शाबास बेटा. तपोवनात आम्ही आलोय आज. आणि आज आमच्या सोबत आहे आश्लेषा, मयूर, ईश्वरी आणि आमचे स्पेशल स्किन केअर करणारे आमचे कुणाल भाऊ ओतारी दादू. आणि आमची पुढची गँग आहे आमचे प्रिन्स शर्मा, अथर्व आणि आमचे सर, सिनियर सर. चलो तर आता आम्ही इकडे तिकडे फिरतोय. गुजराती में लिखा आज तुम्हाला सुट्टी भेटली, आज तुमच्या मनातलं मनोगत सांगा. कसं एकदम एम्प्लॉयची लाईफ तुम्ही सांगा तर कशी राहते? एक नंबर. असं जीवन लय बकवास राहते का? अहो मग बिझनेस चालू करा. चालू आहे. असं जीवन पाहिजे आणि असं जीवन पाहिजे, इथपर्यंत साथ पाहिजे. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. अरे बाप ठाकरे सर, लड़की का चक्कर बाबू भैया. आता संध्याकाळ होत आली, चष्मा काढून घ्या ना. बांधताना उडी मार एकदा कुणाल. तर आमचा नाशिक एक्सप्लोरचा आज 3रा दिवस आहे आणि आम्ही एक्सप्लोर करतोय. इथं मी पहिल्यांदा आलोय. महिला तू कितींदा आलाय? मी इकडे रनिंगला यायचो पण इकडे नव्हतो आलो. इकडे नव्हता आला. सरांचा पाय दुखतोय पण मग तरी स्ट्रगल एवढा आहे सरांचा. या ना इकडे फोटो. भाई क्लायमेट म्हणजे क्लायमेट आहे यार. फोटो काढून येड. नाशिकला फुकट म्हणत नाही, बेस्ट क्लायमेट सिटी. खरंच भारी आहे. असा रे तुमचा यूपी का बाबा? हा एमपी. अच्छा. ते पाय मासे काढून राहिले पाय. दिसले का? बेडका पकडतायत का? तर गाईज तुम्ही मासे बघू शकतात. गाईज ते पा दिसतायत का तुम्हाला मासे? आणि इथं नवीन गाडी घेतली आमच्या आश्लेषाने. ब्लॉग मध्ये टाक. परत एकदा घे ना. जी होती मनात तीच आणि दारात. टाणा आले तुफान किती, जुद्दना चोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्न झाली पुरी. आता ब्लॉग मध्ये तू फेमस. जी होती मनात तीच आणि दारात. जी होती मनात. झुमका दिलाऊंगा, कंगना दिलाऊंगा. आईस्क्रीम घे डायरेक्ट, पाणी बिनी नको. दादा वाले कोणतं घे. आज आमच्या प्रिन्स आपलं कुणाल दादांकडनं सगळ्यांना आईस्क्रीमचे एक डबा. भाई फायनली ही मूर्ती मी फक्त स्टेटसलाच बघितली. रामाची मूर्ती स्टेट रामदृष्टी उद्यानाजवळ आहे. रामदृष्टी उद्यान का? सृष्टी रामसृष्टी उद्यान. तुम्ही उपवासाची मावा उपवासाची मावा बोलते यायला लागली. स्ट्रगल बघू शकते. माग मूर्ती लागत. प्रत्येक गोष्टी पुढे आम्ही पण पुढे चाललोय. तुम्ही फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. सपोर्ट राहू द्या आम्हाला. आरतीचा टाइम आहे. आम्ही खूप लकी की आम्हाला आरती भेटली आहे. पण भेट द्या आमच्या नाशिकमध्ये. कधी पण आम्हाला कॉल करा, DM करा. आम्ही नक्कीच तुम्हाला आमचं नाशिक फिरवू. फक्त पेट्रोल पाणी खर्च आमचं तुम्ही करा. पेट्रोल पाणी तेवढंच करावं लागेल तुम्हाला, त्याच्याशिवाय जमणार नाही. कारण आम्ही दारिद्र्य रेशन कार्ड खालचे. आणि आमच्या कुणाला इकडे तुम्ही काही बोलले काही बोलला सपोर्ट होईल. माझं पिवळं कार्ड आहे. मी पण रेशन आले. तुम्ही सायकलवर भेटता ते सायकल. तुम्हाला सायकल गिफ्ट झाली ती. सायकल गिफ्ट झाली ते रेशन आली. सायकल गिफ्ट झाली. दररोज राशन किती आम्हाला जास्त येतं 20 किलो. कारण आम्ही गरीब. आम्हाला जास्त येतं 20 किलो येतं. कारण 20 किलो 10 किलो तांदूळ 10 किलो गहू. नाही हो नाही, आम्ही लयच गरिबी म्हणून आम्हाला 20 किलो गहू 15 किलो तांदूळ. चला मित्रांनो, आता आपण जाऊ. कुठं जायचं अजून आपल्याला? स्वामीनारायण मंदिरात जाऊ. तुम्ही बघत राहा. संख्यांना परत पुढं आम्ही तिथे गेल्यावर थांबतो. संख्यांना तुझ्या भाषेत आम्ही तिथे गेल्यावर
तुम्हाला परत दाखवतो आम्ही. माझी भाषा कोणती? तुझी भाषा अहो आम्ही गावठी. आम्ही गावठी. जे आहे ते जे आहे ते आहे. आमच्या भाषेत आम्ही बोलतो. हा पटलं तर घ्या, म्हटलं तर घ्या, नाही तर राहू द्या. फ्रेंड्स, आम्ही आता फायनली स्वामीनारायण मंदिरला आलोय. तर गाईज, तर तुम्ही किती गाईज आम्ही रस्ता क्रॉस करतो आता. गाईज पैसे नाही आमच्याकडे. गाईज आईस्क्रीम आहे पण पैसे नाही. गाईज पाणीपुरी पण आहे पण पैसे नाहीये. आणि गाईज इथं सोडा पण आहे. सोडा आहे पण पैसे नाही. गाईज 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 हे बघा, इथं खूप सारे ब्लॉगर आहे. प्रत्येक जण आपले आपले ब्लॉग शूट करतायत. तो हम इधर आए हैं, इधर बहुत बड़ा ग्राउंड है. इधर देखो आप देख सकते हैं. इधर पर्चा लगा है. बना के रखा है इधर. मतलब जब भी आप आओ तो कभी भी ऐसा गलत काम नहीं करना. आओ स्पेशली, मतलब भगवान का है, सब कुछ दिया हुआ. तो हमारे उतारी दादू पूरा पक्का पुटाना है. अगर इसको कुछ बात बताया तो एक बात सही है, मैंने सच बोला, नहीं तो लोग छुपा के रखते क्या? किसी की प्राइवेसी चेक करना गलत बात है ना भाई. तो मैंने चेक कुछ न कुछ तो गड़बड़ जरूर है. मेरे को बताया तो क्या? उसको भी बता तू. मैं ब्लॉग में बता रहा, किसी की प्राइवेसी चेक करना गलत बात है. मैंने गलत बात है. मैं तेरे हाँ तो जाने देना. मैं क्या गलत काम किया क्या कुछ? तो मैं क्या टप्पा दे रहा था. टप्पा? अरे क्या टप्पा? तू हमको इतना बड़ा टप्पा दिया, हमारा बॉल किधर तक गया टप्पे के बाद. हेलो गाइस करना. हेलो गाइस. इन्फॉर्मेशन बताओ कुछ. ज्यावेळेस युद्ध चालू होतं राक्षस आणि देवांमध्ये, तर अमृत कोणाला भेटला त्याच्यात बांधणं चालू होते. तर मग याच्यामधनं अनेक वस्तू, मौल्यवान वस्तू निघाल्या. त्याच्यामध्ये गाय निघाली, त्यानंतर विष निघाला. जे आपण नीलकंठ जे भगवान महादेवांना म्हणतो ते त्याचमुळे त्यांनी विश्वासन केलं होतं. पण अमृत आहे ना राक्षसांच्या आहे ना हाती लागलेलं होतं. मग भगवानांनी त्यांना कळलं की राक्षस अमर झाले तर प्रॉब्लेम येईल. त्यामुळे ते अमृत घेऊन गेले आणि ज्या ठिकाणी ते अमृताचे थेंब पडले, म्हणजे हरिद्वार, उज्जैन, त्यानंतर आपलं पंचवटी असलं, असे 4 ठिकाणी पडले. त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. फार सुंदर प्रतिरूप आहे. एकदम म्हणजे एक्सप्लेनेशन खरं भारी केलंय. मला त्याच्याबद्दल माहिती नाही, एवढी इन्फॉर्मेशन नाही, पण आवडली. काही पोरांसाठी खरं एकदम मजा करतायत. काश मे भी इतना ही होता भाई, कभी बड़ा ही नहीं होता. नहीं रखते हो? मैंने खट्टी टॉफी खाई है. बस इतना रहना चाहिए था. नहीं, आज करियर के लिए ब्लॉग शूट करता. अब ठाकरे सर सांगो रे इनको क्या अभी क्या इधर. गाइस इथं रेस्टॉरंट पण आहे पण पैसे नाही आहेत. गाइस इथं ज्यूसचं दुकान पण आहे पण पैसे नाही आहेत. अरे बस कर भाई, और पागल कर दिया, पिता छोड़ दे. इतनी दारिद्र्य रेशर को दाखवा था. गाइस ने डिस्क्रिप्शन बॉक्स में मेरा स्कॅनर डाल रहा हूँ. हमारे 6 गरीब एकोडीच्या इच्छेनुसार तुम्ही टाकू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही दाखव काही. गाइस फाउंडर ऑफ ॲटॉमिक थेरी, ॲज द फाउंडर ऑफ ॲटॉमिक थेरी लावला होता. आचार्य कणात होते, पण आपला जो इतिहास चोरून आहे ना अनेक जे ब्रिटिश जे शासन किंवा बाहेरच्या देशाचे जे शासन त्यांचे नाव दिले गेले. कुणाल सरना बॅग कस काय लागला तेच सांग. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. कसं काय लागलं सांगा. फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी. आय एम शॉक ब्रो. व्हॉट इज दिस? सांग रे, तो सांगते. ऋषी सुश्रुत यांनी म्हणजे सगळ्यात पहिले सुश्रुत नाव आहे तिथं. ऋषी जे सुश्रुत आहे ना आचार्य, त्यांनी सगळ्यात पहिले प्लास्टिक सर्जरी केली होती. तर प्लास्टिक सर्जरी आतापासून नाही, ती खूप आधीपासून आहे. म्हणजे आपले जे ऋषी होते ते खूप पुढे होते. रिअली शॉक दॅट आवर एशियन्स आर टू वी आर स्टँड बिफोर द गेट.
चपला हा भाई कुणाल बुट बिट बदलू नको बरं का तू इथं. हा कडक पण कोणतं कडक आहे पाहिजे. ऐसा मत करो मेरी जान. करा सबस्क्राईब करा. आमचं फ्युचर तुमच्या हातात. जग कायम सांगत राहतं काहीतरी वेगळं करा वेगळं करा. आमचे भाऊ अरे बाप चष्मा काढून घेतला भाऊंनी. भाऊ डायरेक्ट चष्मा लावा एकदा. अरे बापरे किती गोंडस आहे डायरेक्ट. म्हणजे स्वामीनारायण यांचा जीवन प्रवास मी बघितला. खरंच खूप आनंद झाला. म्हणजे आपले हिंदू संत किती महान होते आणि स्वामीनारायण भगवान यांचं पूर्ण जीवनचरित्र आणि मंदिरामध्ये वेगवेगळ्या बॅनर्सच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा पूर्ण जीवन प्रवास ते कुठून कसं त्यांनी पदयात्रा सुरू केली सगळं दाखवलं आहे. एकदम साधारण आणि शांत म्हणजे एकदम साधारण पोशाख पण कीर्ती किती महान असे स्वामीनारायण भगवान होते. फायनली आमचा नाशिक एक्सप्लोर 3रा दिवस संपलाय. असंच आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही तुम्हाला नाशिक फिरवत राहू घरी बसल्या बसल्या. कुणाल सर काही सांगा. आमचा अवतारी जादू काही आपल्याला लाईक शेअर काही लाईक शेअर सबस्क्राईब काय म्हणतो ते सबस्क्राईब. चला उद्या पेपरच्या लाईनीला भेटू. लाईनी टाकत सांगा रे हो असं काहीतरी सांगो रे इसको ही सिग्नेचर स्टेप आमची. सांगो रे इसको. चला तर गुड बाय नाही बाय ओनली बाय. परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. पुढच्या कोणत्या तरी कांड करताना आपण नक्कीच भेटू. कांड स्वतःहून करत नाही काहीतरी चांगलं करायला गेलो का आमच्याकडनं कांड होऊन जातात. हीच आमची स्पेशालिटी आहे. देवाची देणगी आहे. जेव्हापासून ती गेली आहे तेव्हापासून पनोती लागून गेली आहे. बरोबर आहे. पुढे येऊ. उसके यादों में खोया रहता हूँ. चला हाताला कळ आली आता. बाय बाय.